कळलं का? कुठे बी वटा दिसला, 4 व्हीलर गाडी दिसली की वरतगडं करायचं का? हाडूक कशाचं होतं? कुत्र्याचं. त्याचे संस्कार जाणार नाही. तसं त्या राजानं सांगितलं, एवढ्यामध्ये माझे कुत्र्याचे संस्कार जाईन ग राणी. आता ती कथा सांगायला आपल्याला वेळ नाही. बघा कसं लक्ष देऊन ऐकू लागलं. हा बघा, तुमचं तरी चित्त इकडं तिकडं आहे, त्याचं लक्ष सारखं आहे. हा, म्हणून एवढ्यामध्ये बघा ते इथं आलं, त्याच्या कानावर शिवपुराणाचे 2 शब्द पडले. पुढच्या वर्षी तुमच्या बघा एवढ्यामध्ये याच मंगसुळीमध्ये एक मोठं शावकार असेल, ते तुम्ही त्याला सलाम करणार, नमस्कार करणार, या या शावकार या, बसा, असा तुमचा सत्कार होतो. कारण एवढ्यामध्ये बघा तुम्हाला सांगतो, हे शिवमहापुराण श्रवण करण्याकरता बरोबर शेवटचा विडा उचलायला आलं बघा, शेवटचा चान्स घ्यायला आलं बघा. म्हणून एवढ्यामध्ये अशा प्रकारचं देवेश्वर शिवजींना नमस्कार करावा, भक्तिभावानं स्तुती करावी, विविध प्रकारचे स्तोत्र म्हणावे. आपल्या हातून काही त्रुटी झाल्या असतील ना, एवढ्यामध्ये भगवान शंकराला सांगावं. मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. माणसाकडून चुका होत असत्या, चुका काढायच्या नाही, काय चांगलं करायचं ते करायचं. अशा पद्धतीनं बघा तुम्हाला सांगतो, ते शिवयोगी शिवपुराण सांगितलं, सगळ्यांचा निरोप घेतला, सगळ्यांचा निरोप घेतला. एक प्रार्थना केली भोलेनाथाला, शेवटची विनवणी परिसावी शूळपाणी, इतकेची द्यावे दान जवळी रावे आपण, गोड नाम निरंतर सेवकाशी अलंकार, महादेव म्हणे धन माझे पार्वती जीवन. एवढ्यामध्ये जे या ठिकाणी शिवकथेला आले असतील, ज्यांनी कायिक म्हणजे शरीरानं सेवा केली असेल, वाचिक ज्यांनी वाचेनं सेवा केली असेल, काहीनं मानसिक सेवा केली असेल, कायिक वाचिक मानसिक सेवा ज्यांनी केली असेल, या मंदिरासाठी कोणी 10 रुपये दिले असतील, 10,000 रुपये दिले असतील, 50,000 दिले असतील, कोणी 1 रुपया पेटीमध्ये टाकला असेल, कोणी शिवपुराणाची पूजा केली असेल, त्यांना भगवान भोलेनाथ सुखरूप ठेवो, सद्बुद्धी देव, सद्विचार देव. या ठिकाणी पुढच्या वर्षी जागा बसायला पुरू नये अशा प्रकारचा या ठिकाणी एक मोठा भव्य दिव्य सोहळा व्हावा, अशा प्रकारची एक अपेक्षा करून आमचे पेटी मास्तर, आमचे मृदंगाचार्य सदाशिव दादा झाला, तर त्यांचा आमचा तुमचा सगळ्यांचा शेवटचा निरोप आहे. जसं पोरीला जायचं ना, दुसऱ्या दिवशी तिला पाहुणचार केला जातो, एवढाले घास तिला होते, तसे मला आजच पाहायला लागले. कन्या सासुऱ्यासी जाय, कन्या सासुऱ्यासी जाय, मागे पर दोन्ही पाहे, मागे पर दोन्ही पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. केव्हा बोला बोला. कन्या सासुऱ्याशी जाये, मागे परतोने पाहे. आता मला वाटतं मी सगळं माझ्या पात्रावर ओढाव, तेही बरोबर वाटत. आणि याला काय आहे बघा, तुम्हाला सांगतो, लावणी मृदंग श्रुती टाळगोत सगळे म्हणणारे हे ते असले बहुसंख्येनं की सगळं व्यवस्थित होतं. तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटशी केशवा, चुकलिया माय बाळ उरू पाये, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटशी केशवा, जीवना वेगळी मासोळी. बरोबर आहे का? हा, नाही तर व्हायचं माझं इकडं तिकडं. जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका मळे तळमळे, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटशी केशवा. आमचे सदाशिव दादानं सांगितलं, महाराज आज प्रमाण देऊन करायचं सगळं. अगोदरच 8:30 पावणे 8 वाजायला आले, टाईम झाला. वेळेचं भान ठेवणं गरजेचं आहे. पुढं पूजा पाठ प्रसाद वगैरे सगळ्यांचाच व्हायचा. 8:30ला आपली शिवकथा संपत असती, 8:45 झाले. एवढ्यामध्ये त्या शिवपुराणिकानं सगळ्यांना बघा आशीर्वाद दिला, सर्वे जना सुखिनो भवन्तु तथा